रेडी झालं, आता निघालोय. गेट हो हो चला. सकाळचा 6 वाजताचा प्लॅन झालेला, निघाले खूप लेट. मी तुला मेसेज केला, म्हटलं तू येशील तेव्हाच निघूया मग. देऊलवाडीकडून चाललोय. तो जो आमचा सड्याकडचा रस्ता आहे तो खराब आहे. डबल सीट चाललं आमच्या गावाचा. गावदेवी मंदिर काही गावदेवी माते की जय. सुंदर असा व्ह्यू. आता इकडे गावतले रुकी रोडला आपण हरिहरेश्वरला चाललोय. थोडं बीच वगैरे एक्सप्लोअर करू. तिकडे एक मंदिर आहे, ते एक एक्सप्लोअर करू आपण. आणि मग येताना जेवढे स्पॉट आपल्याला कवर होतील तेवढे कवर करूया. दापोली मार्गे चाललो आहे आपण. ॲक्च्युली कालच झालेला प्लॅन, पण वोटिंग वगैरे असल्यामुळे काही निघता आलं नाही. तर मग आज सकाळचं प्लॅन झालं. आज सकाळी निघालो आहे. थोडा धीमा चाललो आहे आपण, जरा स्पीड पकडूया. गावतळाला पोचलोय. गावतळची ग्रामदेवता आईझोला देवी. इकडे साना भरते मोस्टली इकडे. आणि पुढे मंदिर आहे. इकडे जर असं दापोली, वाकवली आणि इकडे उन्हावरे, फणसू, गावतले वगैरे मेन. आता सध्या रस्त्याचं काम चालू आहे. रस्त्याचं काम चालू केलं आहे. फक्त खडी वगैरे टाकून ठेवली असं नॉर्मल. अजून डांबर वगैरे टाकायची आहे. वाटत नाही एवढा पक्का रस्ता तर केला नाही. पहिल्याच पावसामध्ये उकरायला नको बस. देखा आपने लापरवाही का नतीजा है. मराठा दरबारला आलोय. आमच्या इकडचा रिसॉर्ट. रस्त्याच्या आमच्या दोन्ही साईडनी झाड आहेत, त्याच्यामुळे बघा किती सुंदर असं व्ह्यू येत आहे. आणि हवा वगैरे पण खूप भारी लागते. जरी तुम्ही चालत वगैरे वॉक करत वगैरे आला तरी पण या झाडांची सावली, हवा वगैरे तुम्हाला फ्रेश ठेवते. गावी आला म्हटल्यावर तुम्हाला झाडं वगैरे खूप दिसतील, जिकडे नजर जाल ते टाकाल तिकडे. आता आपण सध्या वाकवलीमध्ये पोचू एक 5-10 मिनटामध्ये. थोडा स्पीड पकडला. रस्ता जेव्हा चांगला असेल तेव्हा आपण थोडा बऱ्यापैकी कवर करतोय. थोडा स्पीड वगैरे घेतोय. आणि काही ठिकाणी रस्ता खूप खराब आहे. वाकवलीमध्ये पोचलोय. इकडून लेफ्ट घेतल्यावर आपण दापोली, कर्दे, मुरुड, आंजर्ले, पुणे, मुंबईला सुद्धा जातो. आणि राईट घेतल्यावर खेडला जातो आपण. तर सध्या आपण तर दापोलीला चाललो आहे. दापोलीकडून इकडे राईट घेतल्यावर खेडला. हा जो रोड आहे तो दापोलीकडे जातो. दापोली, हरणे. रस्ता कंडिशन तर चांगली आहे. रस्ता एक नंबर आहे. मध्ये खराब आहे फक्त. थोडा हवा चेक करायला थांबलो आहे. थोडी स्टेबिलिटी खराब वाटते. आणि असं सुंदर असे व्ह्यू सूर्याचा. व्ह्यू बघा आपली. एम्प्टी. हवा वगैरे आपण भरली.
इकडे हा नवीनच पेट्रोल पंप झाला आहे आणि खेडला एक पुढे पेट्रोल पंप आहे. इकडे CNG पंप पण आहे. दोन्ही साईडला आहे आपल्याकडे. कुठे आहे? हां, 17 नंबर. थोडासा मध्ये मध्ये रस्त्याला पॅच आहेत, खराब आहे. थोडा मॅप चेक करत होतो कुठून नक्की जायचं ते. आणि एक शॉर्टकट पण होता पण तो रस्ता खराब होता, तर मग आपण दापोली मार्गेच चाललो आहे. ब्रेकर, स्पीड ब्रेकर आहे, नशीब दिसला. तो क्या नाचो मैं? कारण आधीच आपण खूप लेट निघालं आणि आपलं ऊन जर भेटला तर मग थोडा गाडी चालवायला पण कंटाळा येईल, गरमी वगैरे. त्याच्यामुळे थोडा जेवढा आपल्याला कव्हरअप करता येईल आणि जेवढा स्पीडने जाता येईल, चांगला रोड वगैरे असेल तेवढा आपण करून घेऊ. पुढे मला वाटतं मे बी रस्ता खराब आहे. सध्या आपण टाळसुरेला पोचलो आहे. इथून 4 किलोमीटर आहे दापोली. हा रस्ता थोडा चांगला आहे, हा पूर्ण रस्ता चांगला आहे. दापोली 2 किलोमीटर इथून. दापोली नंतर मग पुढे मुरुड, हरणे वगैरे लागणार आहे. इकडे पण एक नवीन पेट्रोल पंप झाला आहे, म्हणजे बऱ्यापैकी आता सोयीसुविधा झाल्यात. पहिल्या पेट्रोलसाठी खूप लांब जायला लागायचं. दापोली सिटी बघा, हरणे, करते, असूद, दापोली वगैरे हे सगळे स्पॉट इकडे आहेत. फायनली दापोली सिटीमध्ये पोचलो आहे. दापोली बस स्टॉप तुम्हाला दिसेल इकडे. इकडे दापोली बस स्टॉप आहे. हा जो आहे तो दापोली सिटीमध्ये आलो आहे. लाल डबा आहे बघा, बोरिवलीवरून आले, मुंबईवरून. ही बाजारपेठ आहे दापोलीची. हे रुग्णालय आहे इकडे. इकडे हा बघा शिवाजी चौक. इकडे लेफ्ट साईडला तहसील ऑफिस आहे. तहसील ऑफिस इकडे पेट्रोल पंप आहे. थोडं प्लॅनमध्ये चेंज झालं. आपण कोस्टल रोडने जाऊ, बीचेस वगैरे एक्सप्लोअर करत. हरणे, आंजारले वगैरे, असूत वगैरे सगळं आपण बघूच जाऊ. कोस्टल रोडने आपल्याला थोडी मजा पण येईल. या इकडून असं म्हणजे एक दुसरा रोड होता शॉर्टकटमध्ये, तो आतून जात होता. एवढं काय आपल्याला एक्सप्लोर करताना असं आलं असतं. तुम्हाला थोडी डिटेल पण भेटून जाईल दापोली सिटीची. मुरुड बीच वगैरे, बीचेस वगैरे तुम्हाला एक्सप्लोर करता येईल जर तुम्ही माझी व्हिडिओ बघून येत असाल तर. 1.5 किलोमीटर आपल्याला आता कंटिन्यू करायचा आहे. हा सरळ रोड मुरुड, हरणे वगैरेला जातो. तुम्हाला पुढे दाखवतो मी. व्ह्यू बघा, डोळ्यावर नुसतं असं किरण मारते सूर्याचा प्रकाश.
यातल्या आमच्याकडे गाड्या तुम्हाला खूप दिसतील, डमडम टमटम. आता जो रस्ता आहे पूर्ण असं नागमोडी आहे, वळण वळण टाईप आहेत. खूप टर्न्स आहेत. टर्न्स इन द सेन्स की असे पूर्ण राऊंड असे इथे बघू शकतो तुम्ही, पूर्ण असे राऊंड टर्न्स आहेत. तर खूप केअरफुली राहावं लागतं. गुगलवाली बाई नुसती बडबडते की टर्न राईट. इकडे जे की कडून कुठे टर्नच नाहीत, तरी पण काय पण नॅव्हिगेशन देते. आता काय इकडं ह्या कुंपणीवर चढवू. गुगलबाई, आता गुगलबाईला काय म्हणायचं. हे बघा असे नागमोडी वळण आहेत. तर पुढून येणारी गाडीला टर्न घेताना टर्न कधी कधी बसत नाही, तर खूप केअरफुल राहावं लागतं. समोरचा व्ह्यू बघा, पूर्ण असे नागमोडी वळण आहेत. सरळ आता हर्णईला चाललो आहे आपण. हर्णई इथून 5 किलोमीटर आहे. मोस्टली हर्णईला आपल्याला फिश वगैरे चांगले भेटतात. फिश मार्केट आहे, तर मच्छी वगैरे, कोणाला ओळी मच्छी, सुकी मच्छी वगैरे ते चांगल्या रेटने तिकडे भेटतात. तर खूप लोक त्या तिकडे मच्छीसाठी वगैरे जातात. हा पूर्ण गावाकडूनच रोड चाललाय. इकडे असं बीच बघा, सुंदर असं व्ह्यू बीच आहे. काही लोक एक्सप्लोअर करतात. एक बायपास आहे आणि एक मार्केटमधून जातो आणि एक इकडून असं वरून जातो. इकडे सगळे हॉटेलमध्ये जे बोर्ड वगैरे लावलेत, सगळे फिश असे घरगुती फिश फ्राय वगैरे असे जे पण. आपण गुगलवाली बाई म्हणते की टर्न राईट घ्या, जो की बायपास आहे, आणि आपण मार्केट सिटीमधून जाऊ, थोडं एक्सप्लोअर करत जाऊ. इकडून जो आहे तो बायपास आहे. वरती फोटोशूटचं हे आहे. हां, इकडून गेलास तर तुला मच्छी मार्केट वगैरे. कुठून? तर मग हरणं एक्सप्लोअर करत आहो. बीचचा जो सुंदर व्ह्यू येतोय, तो जो हरणं फोर्ट आहे पुढे दिसतंय. व्ह्यू बघा किती छान आहे. पुढे हरणं फोर्ट आहे. बैलगाडी बघा. आता आपण मार्केटमध्ये येऊ, हरणं फिश मार्केट. मला वाटतं संध्याकाळी ते मार्केट भरतं आणि खूप अफोर्डेबल रेटमध्ये आपल्याला मच्छी वगैरे फिश वगैरे भेटून जातात. समोर व्ह्यू बघा बीचेसचा. ब्रेकर बीचेस आणि पाणी बघा किती क्लीन आहे. नारळाची झाडं, होडी वगैरे आहेत. सुंदर आहे. थोडा आपण बीच साईडला थांबूया. आज पंढरी पुढे थोडा तिकडे किनाऱ्याला आपण थांबायचा ट्राय करू. गावचे बीचेस खूप क्लीन असतात, थोडी पण घाण वगैरे नसते. आजूबाजूचा परिसर सुद्धा छान असतो. नाहीतर तुम्ही मुंबईचे बघाल तर
बघाल तर बघतच राहिलं मग. पुढे एक मंदिर आहे. मंदिर बघा किती छान बांधलंय. बीच किनारी लाटा बघा किती छान येतात. थोडं एक्सप्लोर करूया. मंदिर बघा किती भारी बांधलंय. लाटा बघा किती सुंदर असं लाटा येतात. तिकडे जो तो आहे तो हरनाई फोर्ट आहे त्या साईडला, पण तिकडे त्या साईडलाच मार्केट आहे. हा मंदिर बघा किती छान आहे. समोर एक मंदिर आहे खूप छान असं बांधलंय. व्ह्यू बघा साईडचा. निघालोय, थोडं थांबलो होतो आपण. खूप छान मंदिर आहे. समुद्रकिनारी बांधले. श्रीराम मंदिर. खूप छान मंदिर बांधले समुद्रकिनारी. सध्या आपण गावामधूनच चाललोय. वरतून गेलो असतो तो बायपास पकडला असता आपण, तर आपण डायरेक्ट वरून हायवेने गेलो असतो. इकडे मोस्टली सगळे मासेमारी करणारे, मच्छीमार करणारे लोक राहतात. दुकानामध्ये पण त्यांच्या मच्छी वगैरे, कोली लोक. ते तिथनं पूर्ण काय भारी बनव घेतलंय. तिथून गाडी दिसत भारी व्ह्यू दिसल. हा व्ह्यू बघा किती छान. व्ह्यू खूप छान होते. एक फोटो घेऊया आपण.